नमस्कार. सुप्रजा घडवूया आनंदे यामध्ये मी स्वतः रेवती ओक आणि आमची संपूर्ण टीम आपणा सर्वांचा मनपूर्वक स्वागत करते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत शारदीय उत्सव म्हणजे दुर्गा देवीचं नवरात्र बसवलं जातं. यामध्ये दरवर्षी आता हे तिसरं वर्ष सुरू आहे. सुप्रजातर्फे आम्ही विविध क्षेत्रातल्या नामांकित आणि स्वतःचा पाय रोवून उभ्या असलेल्या अशा कर्तृत्वान स्त्रियांना आम्ही बोलवतो आणि त्यांचा संपूर्ण प्रवास त्यांनी कसा सुरू केला, त्यांनी आपलं स्वतःचे पाय किंवा त्या एखाद्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतः जे काय स्वतःच सुरू केलेलं आहे अशामध्ये त्या कशा उभ्या राहिल्या, हा सगळा प्रवास त्यांचे अंतरंग असे आम्ही उलगडण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करतो. त्यांना बोलतं करतो, त्यांच्याशी संवाद साधतो. दरवेळेला नवदुर्गा या सदराखाली आम्ही हा कार्यक्रम सादर करत असतो. आता बरेच वेळा असं होतं की एखाद्या घरामध्ये, आता हे खूप पूर्वीपासूनच असं आलेलं आहे, एखाद्या घरामध्ये डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच होतो, तसंच वकिलाचा मुलगा वकीलच होतो. हे असं खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आज आपल्याकडे ज्या विदुषी आहेत आलेल्या, त्या अशाच एका घरातनं की ज्या गर्भापासनं हे त्यांच्या कानावर पडत गेलेलं आहे आणि त्यात आज ज्या प्रवीण आहेत त्या राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार सम्राट गोविंद स्वामी आफळे यांच्या सुकन्या आणि चारुदत्ता आफळे, कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्ता आफळे यांच्या भगिनी या क्रांतिगीता महाबर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. त्या मी आता मगाशीच म्हणल्याप्रमाणे गर्भापासूनच त्यांच्यावर हे संस्कारच झालेले आहेत आणि त्यामुळे त्या यामध्ये खूपच या क्षेत्रामध्ये अगदी वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणारच आहोत. त्या खरं तर मुळात BSc केमिस्ट्री हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. अशातनं या इकडं म्हणजे स्वतःची आवड लहानपणापासून कानावर पडलं म्हणून का काय, कसं काय झालं हे आपण त्यांच्याशी बोलून त्यांना बोलतं करूयात, त्यांना आमंत्रित करूयात. क्रांतीताई, मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सुप्रजामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आज तुम्हाला मुद्दाम आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे कारण एकही क्षेत्र असं नाहीये की आता त्याच स्त्री नाहीये. आज तुम्ही आपल्या सायन्सच्या ग्रॅज्युएट असूनही या क्षेत्राकडे वळल्यात. ही तुमची आवड का तुम्हाला लहानपणापासूनच असं मनात होतं की आपल्या बाबांसारखं किंवा तुमच्या आई सुद्धा मला वाटतं याच क्षेत्रातनं मोठ्या झालेल्या आहेत. ते सगळं कानावर पडत पडत ते कसं काय सगळं झालं हे थोडासा प्रवास आम्हाला तुम्ही सांगा. खरं म्हणजे आधी काही माझा असा विचार नव्हता. आम्ही आपल्या वडिलांबरोबर नेहमी जायचो कीर्तनाला. त्यांच्या पायाशी बसून झांज वाजवायची हे आवड होती मला पहिल्यापासून. अच्छा. पण त्याचा हे झाला असा प्रसंग की वडिलांची कीर्तन पहिल्यापासून खूप ऐकल्यामुळे एक वेगळं स्टँडर्ड डोक्यात होतं. अगदी. आणि नंतर कुणातरी कीर्तनकाराचं एक कीर्तन ऐकल्यानंतर मी घरी येऊन थोडस टीकात्मक बोलले त्याच्यावर की हे काही चांगलं नाही, काही सांगतात वगैरे. हा हा. वडिलांनी ऐकलं तेव्हा ते म्हणले की एखाद्या माणसाला नावं ठेवणं हे खूप सोपं असतं. बरोबर. उचलली जीभ लावली टाळायला, त्याला काही फारशी अक्कल लागत नाही. पण त्या माणसाने हे कीर्तन करण्यासाठी किती अभ्यास केला असेल हे तुला माहितीये का? आणि समजा एखादं नाही चांगलं तर तू करून दाखवू शकतेस का की कसं चांगलं पाहिजे? मग थोडासा आता आपल्या ह्याच्यावर आलं ना, म्हटलं हो मी दाखवते कसं चॅलेंज. चॅलेंज. आणि अर्थात शिकलेलं ऐकलेलं सगळं वडिलांपासूनच होतं आणि त्यामुळे मग थोडस ईर्षेनी मी ते केलं. आणि मग लोक म्हणायला लागले, अरे मग चांगलं बोलते ही मुलगी. मग तसं मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते त्यावेळेला. आणि मग तेव्हापासून मग चांगलं वाटतंय म्हणून बोलावणं यायला लागलं आणि मग सुरू झालं. म्हणजे केवळ चॅलेंज म्हणून घेतलं होतं पण मग ते आवडलं लोकांना. बरोबर. तुमच्या वडिलांनी तर मला वाटतं देश विदेश म्हणजे गोविंद स्वामी देश विदेश झालेली आहे. सगळीकडे देशाविदेशामध्ये सगळीकडे जाऊन आले आहेत ते. बरोबर. आणि आई आमची जी होती ती स्वतः होमिओपॅथीची डॉक्टर होती. अरे वा.
पण कीर्तनाची आवड होती, त्याच्यामुळे कीर्तन जुगलबंदी हा जो प्रकार आहे, दोघांनी मिळून हा एका हा विषयाचे 2 भाग सांगायचे, ते बरोबर. सर्वप्रथम 72-73 साली सुधा धामणकर म्हणून माझ्या वडिलांच्या एक शिष्या आहेत म्हणजे त्या, हा आणि माझी आई, अशा दोघींनी मिळून पहिली प्रयत्नवाद आणि दैववाद या विषयावर जुगलबंदी केली. आणि मग ती प्रथाच पडली. आता खूप लोक करतात, पण त्यावेळेला पहिली सुरुवात त्या दोघींनी केली. छान. अरे वा, खूपच छान. पण म्हणजे आई पण कीर्तन करायच्या का? हो, पण ती केव्हा तरी हौसेसाठी महिला मंडळाचं तिचं भाषण फार चांगलं असायचं. म्हणजे अच्छा. विवेकानंद आणि सावरकर यांचं तत्वज्ञान तरुण मुलांना पटवून देणं, हा. यासाठी महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये तिला बोलावणी असायची. अरे वा, हा, खूपच. पण म्हणजे त्या लग्नानंतर त्यांनी सुरू केलं का आधीपासूनच त्या करत होत्या? आधीपासून त्या तसंच तुम्ही. सावरकरांबरोबर काम केलेली आहे. ती हिंदू महासभेची कार्यकर्ती होती. अरे वा. आणि सावरकरांची जी सगळी कार्यकर्त्यांची एकत्रीकरण होतं त्याच्यात ती होती. अरे वा. त्यामुळे त्याने तेव्हापासून ते काम केलेलं असल्यामुळे आता अफड्यांच्याकडे आल्यानंतर थोडा जास्त हा मिळाला त्याला, आपण गती काय मिळाली. म्हणतो, तो मिळाला. हा, गती मिळाली जास्ती. हा, गती मिळाली आणखी. पण बरोबर. पहिल्या वेळेस भाषणाची आणि याची सवय पहिल्यापासून होती. बरोबर. आणि तुम्ही मग सायन्सच्या एवढ्या ग्रॅज्युएट असताना त्या क्षेत्रात काही न करता इकडं म्हणजे जे लहानपणापासून बाळकडू मिळालेलं होतं म्हणून इकडं वळलात का काय? नाही, तेही आहेच, पण सायन्स आणि संस्कृत हे दोन्ही माझे आवडते विषय होते. अच्छा. दोन्हीमध्ये मला मॅट्रिक मध्ये डिस्टिंक्शन होतं. अच्छा. आणि संस्कृतचा भाषेचा अभ्यास आपल्याला घरनंही करता येईल, पण सायन्स जर शिकायचं असेल तर ते हा. घरनं नाही, त्याला प्रयोगशाळा वगैरे लागते. आणि त्यामुळे महाविद्यालयामध्ये सायन्स घेऊन बाकीची जी आवड होती ते मी घरी अभ्यास केला, वडिलांकडे अभ्यास केला. हा. आणि सायन्सची आवड असल्यामुळे गणित, सायन्स हे सगळं आवडत होतं, त्यामुळे ते कॉलेजला ते घेतलं. पण म्हणजे ते क्षेत्र पूर्णपणे बंद करून तुम्ही कीर्तनाकडे पूर्ण आलात का? बंद असं नाही म्हणता येणार, कारण कीर्तन हे सुद्धा काही अशास्त्रीय नाहीये. नाहीये, नक्कीच शास्त्रीय आहे. परंतु मला काय म्हणायचंय की तुम्ही सायन्सच्या त्याच्याकडे आला. असताना त्या क्षेत्रात काही न करता मी ह्यालाच प्राधान्य दिलं का? काही न करता असं नाही म्हणता येत. मी 10वी पर्यंत इंग्लिश, गणित, सायन्सच्या ट्युशन घेत होते. अरे वा. तर मुलगा माझा लहान होता, त्यामुळे लगेच नोकरीला जाता येणं शक्य नव्हतं. बरोबर. त्या शिक्षणाचा उपयोग असा केला की तिन्ही विषयाच्या ट्युशन केल्या मी बरेच वर्ष. अच्छा. आता इंग्लिश, गणित आणि गुरु सायन्स. तुमचे आई वडीलच असतील का आणि कुणाकडे जाऊन शिकला? नाही, बाहेर कोणाकडे शिकले नाही. वडील हेच माझे गुरु होते कीर्तन क्षेत्रातले. बरोबर. आणि सामाजिक क्षेत्रातले गुरु म्हणजे आई. हा, बरोबर. कारण गोविंद स्वामींचं मी कीर्तन मी लहान होते तेव्हा त्यांचं कीर्तन मी दक्षिणमुखी मारुती शनिवार पेठ हो, हो, तिथं मी हो. कायम आम्ही ऐकायला जायचो. आणि प्रचंड गर्दी. अगदी अक्षरशः म्हणजे त्यांचं ते वर्णन आणि ते सगळं ते ऐकणं म्हणजे हो, खरोखरच एक मोठी पर्वणीच असायची सगळ्यांना. संपूर्ण रस्ते बंद, बसेस बंद असं ते. आणि त्यांच्या तुम्ही कन्यका म्हणजे तुम्ही तर नक्कीच बापसे बेटा तर नक्कीच असतात, यात वादच नाहीये. आता त्यांनी तुम्हाला काही वेगळं असं बोट धरून शिकवलं नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर बसत बसत ऐकत ऐकत हो, असं तुम्ही त्यात हे केलं. आता हो. लग्न झाल्यानंतर तुमच्या सासरी म्हणजे मिस्टरांचे किंवा घरातले इतर सगळे जे तुमचे घरातले मेंबर्स होते ते या सगळ्यांना तुम्ही हे करत होता हे मान्य होतं का? का ते पण याच क्षेत्रातले आहेत तुमचे नाही, ते मिस्टर? ह्या क्षेत्रात कोणीच नाहीयेत खरं. हा. म्हणजे माझ्या सासूबाई पेटी वाजवून गाणं म्हणायच्या, पण हा. साधं म्हणजे भावगीत, भक्तिगीत वगैरे असं. कीर्तन अशाशी निगडीत नव्हते. पण ज्या वेळेला मी हे करते असं त्यांना कळल्याबरोबर त्यांनी ती पेटी साफसूफ करून दुरुस्त करून अरे वा. तू आता वापर ही असं म्हणून मला दिली. आणि त्यांना खूप कौतुक होतं. आम्ही गाण्याची विशारद झाले त्यावेळेला त्यांनी अगदी कौतुकाने साडी वगैरे आणलं, सासू अरे वा. सासऱ्यांनी. त्याने हो, मी म्हटलं सुद्धा, अहो विचारत तर खूप लोक होतात. ते म्हणले आपल्या घरातली तू पहिलीच आहेस ना, म्हणून हे कौतुक. असं बाकी माझे मिस्टर तबला वाजवतात. अरे वा. आणि ते पूर्वी पहिल्या थोडं सुरुवातीला तरी त्या तबल्याला माझ्या क्षेत्रातले ते बरोबर येत आहेत. होते. हो, थोडं तरी त्या क्षेत्रातले ते आहेत म्हणजे हो, हो. गायन किंवा काही हे आता सराव राहिला नाही म्हणून, पण येतो त्यांना अजूनही. अच्छा. मुलगा कारण माझा उत्तम तबला वाजवतो. सण हे सगळं वेगळंच असेल पण त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिल्यामुळे तुम्ही आज खूप भरपूर खूप. काही काही क्षेत्रात कामं करताय ते हो, आपण. पाठिंबा म्हणजे मला दौऱ्यावर जायचं असलं की मुलाला सांभाळणं हे वडील सगळं करायचे त्याचे. हा. म्हणजे मला ती घरची काळजी नव्हती बरोबर. की
बाहेर गावी गेले तर कसं होईल. तर त्यामुळे मी अगदी मुक्तपणे कार्यक्रमाला जाऊ शकत होते किंवा इतरही माझ्या कामाला बाहेर जाऊ शकत होते. बरोबर. आडकाठी तर नव्हतीच, पण मदत होती जर. हा, पाठिंबा चांगला दिला त्यांनी. हो, अगदी. आणि मग अशा वेळेला तुम्ही बाहेरगावी वगैरे जाऊन सुद्धा कीर्तन करत होता? हो, केली ना. ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांना शक्य असायचं, मुलाला सुट्टी असायची, त्यावेळेला हा, आम्ही सगळे जायचो. पण हो, त्याच्यात परीक्षा, शाळा जसं जसं मोठा झाला तसं तसं सारख्या दांड्या मारता येत नव्हतं. मग हो, आम्ही असं आपल्या आपापसामध्ये सामंजस्य केलं होतं की त्यांच्या काही ऑफिसची कामं, ट्रिपा वगैरे असतील तर ते जातील, मी घरी थांबेन. माझी काही कीर्तनाची आणि हिंदू सभेची आणि इतर अशी कामं असतील त्यावेळेला मी बाहेर जाईन, त्यावेळेला ते घरी थांबतील, घर आणि मुलगा दोघांचं बघायला. म्हणजे असं अशी ते थोडं ऍडजस्टमेंट केली होती आम्ही. म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सगळं होत हो, होतं. हो, हो. म्हणजे आनंद वाटणाऱ्या ओंजळी या कधीच रित्या राहत नाहीत. कारण अगदी अगदी देवाने त्यांना दान देण्याच्या, ओंजळ भरून दान देण्याचं एक वरदान दिलेलं असतं. तर त्यामुळे तुम्ही हे आनंद सगळीकडे व्यवस्थित वाटू शकत होतात. अगदी अगदी. अतिशय छान. आता तुम्ही नुसतंच कीर्तन करत होतात असं नाही, तर तुम्ही अनेक संस्थांमधनं सुद्धा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. सावरकर स्मारक समिती म्हणा किंवा काही अनेक हो. केले, तर त्याबद्दल सांगा ना थोडीशी माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे जे मुंबईमधलं आहे, तिथे मी आधी नुसती कार्यकर्ती म्हणून, मग थोडस कार्यकारिणीमध्ये, त्याच्यानंतर सहकार्यवाह, कार्यवाह अशा वेगवेगळ्या पदांवर बरेच वर्ष काम केलं. आणि आता तिथे खूप मोठं दिसतंय, पण ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली ना, गमतीने म्हणायचो आम्ही ते अंदमान आहे म्हणून. कारण आजूबाजूला काही नव्हतं. मोठाच्या मोठा 1 एकरचा हे होता आणि अगदी कोपऱ्यात 2 छोट्याशा खोल्या होत्या आणि तिथे असं आमचं स्मारक ते सुरू झालं होतं. आता त्याचे स्वरूप खूप चांगलं झालंय. हो, बरेच वेगवेगळे लोक आले. त्यावेळेला माणसंही खूप कमी होती, मर्यादित होती आणि पैसाही मर्यादित होता आणि त्याच्यामध्ये अगदी सगळी कामं आपण कार्यकर्त्यांनीच करायची. नोकर माणसं ठेवणं सुद्धा परवडणारं नव्हतं. अशा ह्याच्यात आम्ही ती सुरुवात केली कामाला. आज त्याचं स्वरूप खूप छान झालेलं आहे. सावरकर स्मारकाचं शिवाजी पार्कच्या, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला जी मोठी वास्तू झाली आहे सावरकर स्मारक, त्याचा सुरुवात प्रारंभ झाला त्यावेळेला आम्ही तिथे लहान छोटे कार्यकर्ते म्हणून होतो. अच्छा, त्यानंतर एक नंदादीप समिती म्हणून एक महिला मंडळ होतं, तेही अच्छा, आता सावरकर स्मारकामध्ये त्यांनी मर्ज केलेलं आहे. अच्छा. वीरकथा आणि वीरगीत स्पर्धा ह्या त्यांच्या सगळ्यात गाजलेला कार्यक्रम होता. बर, म्हणजे वेगवेगळ्या काळामधल्या, कोणत्याही काळामधल्या देशासाठी, राष्ट्रासाठी ज्यांनी काही काम केलंय अशा लोकांच्या स्पर्धा, अशा लोकांच्या कथा आणि गीतांच्या स्पर्धा हे बरेच वर्ष आम्ही घेतलं. त्यासाठी मोठ्या मोठ्या ढाली, सगळ्या शाळा महाविद्यालय म्हणजे 800 लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असायचा अरे स्पर्धेमध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर संबंध मुंबईमध्ये आम्ही कार्यक्रम राबवला मोठ्या प्रमाणावर. त्याचीही मी कार्यवाह होते. नंदादीप समितीची. अखिल भारतीय हिंदू महासभा ही जी सावरकरांची संस्था, म्हणजे त्याचे निर्माते सावरकर नाहीयेत, पण त्याला मोठं स्वरूप देणं हे काम सावरकरांनी केलेलं आहे. त्या संस्थेमध्ये मुंबई, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. अरे वा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मी सावरकरांची प्रचारक असा त्याचा थोडासा जास्ती हे केला. म्हणजे पदाधिकारी कुठल्याही संस्थेत असण्यापेक्षा सावरकर विचारांचा एक साधा कार्यकर्ता किंवा बरोबर. त्यांचा प्रचारक हा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो. सावरकरांचं चरित्र हा, म्हणजे गद्य पद्य कीर्तनामध्ये वगैरे पण. आणि माझ्या वडिलांनी सावरकर गाथा नावाचा एक गीत रामायण सदृश काव्य लिहिलेलं होतं. अरे वा. त्याचे आम्ही बरेचसे प्रयोग केले. त्यांनी त्यांच्या स्वतः त्याचे 100 प्रयोग सलग एका वर्षात केले होते, अरे बापरे. जेव्हा सावरकर गेले त्याच्यानंतरच्या हा, वर्षात. आणि मग सदुसष्ट. नंतर पुढल्या काळात ते थोडं मागे पडलं होतं. मग बरोबर. त्यांच्या शताब्दी निमित्ताने आम्ही पुन्हा सुरू केलं. आमची अच्छा. भावंड, आम्ही आम्ही असे सगळ्या जण मिळून ते कार्यक्रम पण करतो. आणि काय आहे, सावरकरांना प्रेम करणारे पण लोक खूप मिळाले आणि त्यांचा द्वेष करणारे पण खूप मिळाले. ज्यांना माहिती नाही त्यांच्याबद्दल, हे अच्छा. चरित्र वाचलेलं नाही, ते द्वेष करतात. आणि हो. जे सावरकर वाचतात ते त्यांच्या प्रेमात पडतात, असा ते अनुभव आहे. हा, ते खरं इतकं ते सावकाश विलक्षण होतं. सुंदर आहे. हा, अगदी तर ते सावध. थोडे कार्यक्रम आम्ही जास्त करत होतो. बरोबर. जपणं आणि साठवण यात फार मोठं अंतर आहे. संपत्ती कशी आपण साठवतो, पण माणसं ही आपण जपतो. हे तुम्ही तुमच्या ह्याच्यात खूप अशा प्रकारे माणसं जपलेली आहेत. तुम्हाला सावरकरांचा सहवास लाभला? नाही, आम्ही फार लहान होतो.
मला हा. फक्त त्यांच्या शेवटच्या ह्याची आठवण आहे. जात होतो आम्ही, कारण अच्छा. वडील आणि आई दोघंही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या बरोबर, पण आम्ही त्यात लहान लहान होते. पण मी 8 वर्षांची असतानाच ते गेले. हा. त्यामुळे मला फक्त त्यांची शेवटची आठवण आहे. म्हणजे एक प्रचंड मोठी मिरवणूक त्यांची निघाली होती आणि दादरचं जे टिळक ब्रिज आहे हो त्याच्यावरनं हो. मोठ्या ट्रक वरनं असं ते तिरपे असे ठेवले होते त्यांना, त्यांचा चेहरा दिसावा हा. सगळ्यांना म्हणून. बरोबर. आणि म्हणजे आमच्या घरामध्ये ह्या सगळ्या बायका ज्या होत्या ना, माझ्या आई, मावशी, हे सगळी आजी, हे सगळे अतिशय कणखर होते. हो. बायका रडतात हे मला तोपर्यंत माहित नव्हतं. अरे सगळ्या बापरे. कणखर होत्या आणि हो. आपल्या घरातल्या बायका रडतायत म्हणजे काहीतरी भयंकर झाले हा. असं त्यावेळेला पहिलं फिलिंग होतं. आणि आम्हाला त्या फेन्सिंग वरती उभं केलं होतं आणि हा. सांगितलं ही मिरवणूक गेली की तुम्ही घरी जायचं, कारण तिथून आमची जवळ होतं, टिळक ब्रिजच्या अच्छा. जवळ गाव होतं आम्ही तेव्हा. आणि ह्या सगळे लोक, आई वडील माझे सगळे त्या गाड्या बरोबर पुढे गेले. स्मशानभूमी गेले होते. तर त्यावेळेला काहीतरी भयानक झालंय का, तर आपल्या घरातली लोक रडतायत, एवढीच मला आठवण आहे. आणि ते मोठं प्रचंड गर्दी आणि मोठ्या ह्याच्यावरती त्यांचा चेहरा अंधुक दिसत होता. एवढीच मला त्यांची स्वतःला असलेली आठवण आहे. बाकी मग वडिलांकडनं आईकडनं ऐकलेलं खूप आहे, पण बरोबर. माझी स्वतःची एवढीच आठवण. तुम्ही त्यावेळेला मुंबईला राहत होतात का? मुंबईला राहत होतो. आता तुम्ही पुण्यात राहता? आता मी पुण्यात आहे. बरोबर. आता हे जे तुम्ही कीर्तन करायचं, त्यात तुम्हाला चांगले वाईट अनुभव नक्कीच आले असतील. म्हणजे असंही होऊ पुष्कळ. शकतं ना, लोक म्हणत असतील की आता मी सुरुवातीला पण मी म्हणलं बघा की तुम्हाला हे बाळकडू गर्भातच मिळालेलं होतं. तसं लोक म्हणत असतील की यांचं काय आहे, वडिलांचं जे ऐकलंय त्याप्रमाणे ह्या करतात. हा, असा एक काही अनुभव तुम्हाला आला का? नाही, ते सुद्धा इतकं सोपं नाहीये. म्हणजे मी नाहीये, खामगावला गेले नक्कीच नाहीये, नक्कीच नाहीये. अजिबात खामगावला नाही. गेले होते आज त्यावेळेला पुढचा तिथे समाज आपण बोलताना खिळवून ठेवणं ही अजिबात साधी कला नाहीये, त्याला ओरिजिनलच लागतं, हे अगदी नक्की आहे. बरोबर आहे. अगदी खरं आहे. तिथे काय झालं, म्हणजे वडिलांची पूर्वी अनेक कीर्तन त्या ठिकाणी झाली होती हो आणि मी पहिल्यांदाच गेले होते. त्यामुळे मला थोडी धाकधूक होती की हे कसं काय लोक ऍक्सेप्ट करतील. काही वेळेला काय होतं, तुलना करतात लोक, वडील हो. अशी आहेत मग मुलं अशी असत. हा, तुलना. चांगल्या मोठ्या मोठ्या गायकांचं पण हेच होतं. आणि बरोबर. मग नवीन विद्यार्थी जो असतो हा. तो थोडासा भावसळतो, कारण लोकांची अपेक्षा ती असते आणि हो. आपली काही तयारी तेवढी नसते. पण तिथल्या लोकांनी इतक्या छान तऱ्हेने हे केलं की अरे वा. आपल्याची मुलगी असली तरी ती स्वतंत्र काहीतरी विचार मांडतीये, हा. हा त्या लोकांना खूप आवडला होता आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. बऱ्याच जणांनी थोडस, वडील हे श्रद्धाळू जास्त होते आणि हा. आमची आई सावरकरवादी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायची ही आम्हाला हो. सवय लागली होती. हो. आणि त्यामुळे थोडस वेगळं बोललं जातं हे इतर कीर्तनकारांपेक्षा, हे लोकांच्या लक्षात आलं होतं. बरोबर. ते. त्याच्यामुळे व्हायचं कसं, जो पारंपरिक ऐकायचंय ज्यांना तिकडून थोडं कमी, पण ज्यांना नवीन काही ऐकायचंय हा. तिकडून जास्त रिस्पॉन्स, बरोबर. असा थोडासा फरक पडतो त्याच्यामध्ये, हे मला जाणवतं त्याच्यात. बरोबर. आणि गोविंद स्वामी ना क्रांतिकारी, म्हणजे यांच्यावर खूप त्यांची कीर्तन म्हणजे त्याच्यावरच व्हायची, ते म्हणूनच अगदी अगदी. राष्ट्रीय कीर्तनकर्ते होते. पण हो. मग तुम्ही सगळ्या प्रकारची करता का कीर्तन? नाही, आमचं पण मुख्यतः राष्ट्रीयच असतो विषय, पण कीर्तन या क्षेत्राला कोणताही विषय वर्ज्य नाही. याची एक गंमत झाली होती. एका गावामध्ये आम्ही गेलो होतो, हा. त्यावेळी त्या आयोजकाने सांगितलं आम्हाला तुमचे क्रांतिकारी वगैरे काही नको, आम्हाला पौराणिकच पाहिजे अरे कीर्तन. वा. म्हटलं बरं, पौराणिक पाहिजे. मग मी शोधलं त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये वामन ही जी आपला जो अवतार. दशावतारामध्ये वामन हा. अवतार आहे, हा. याची फार वेगळी आणि फार सुंदर कथा आहे. हो. म्हणजे ते तो मोठा झाला आणि ती 3 पावलं भूमी मागितली वगैरे, या हो. सगळ्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवून एक फार अप्रतिम कथा त्या रामायणाचं ज्यांनी लिखाण केलंय, म्हणजे वाल्मिकी रामायण, त्याचं मराठी अनुवाद आणि त्याचं अच्छा. स्पष्टीकरण अच्छा. असं त्यांनी केलं, श्री अ, सातवळेकर. हा. हा. त्यांनी ते फार सुंदर पद्धतीने लिहिलंय, सातवळेकरांनी. आणि ती कथा थोडीशी क्रांतिकारकाला जवळची आहे, म्हणजे हा. क्रांतिकारकच आहे तो जुन्या काळचा. तर बरोबर. तशा पद्धतीने मी ती मांडली. आणि वामनाचीच कथा, पण ती बर. फक्त मांडणी पद्धत वेगळी. हा. तर ते जे संयोजक होते ते मला हा. म्हणाले की माझी जिरवली तुम्ही, अरे मी वा. क्रांतिकारक नको म्हटलं, तुम्ही वामनाचाच क्रांतिकारक केला.
अरे म्हटलं वा. तुमची चिरंतनी नाही, हा असाच खरा वामन आहे हे आपल्याला कळावं यासाठी ही कथा मी निवडली. अरे वा. अशा अशा काही गमती जमती होतात. हो हो हो. अगदी खूप छान अनुभव आला. असा कुठला अनुभव आला का? हो आला ना. संगमनेर जवळ एक गाव होतं. आधी संगमनेर मध्ये मी 4 दिवस कीर्तन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जो पुढचा 27 वर्षांचा काळ आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी धनाजी, हे जे स्वातंत्र्य युद्ध आहे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत, बर. तो विषय घेतला होता. हा. आणि ते ऐकायला काही गावाची मंडळी आली होती आणि त्यांना ते इतकं आवडलं आणि लगेच म्हणले आमच्याकडे, आमच्या गावात हा विषय व्हायला पाहिजे. पण हा. त्यांच्याकडे एकच कीर्तन ठरलं होतं हम्म. आणि त्यामुळे हा 4 कीर्तनांचा संच होता हा बर. विषय. हो. आणि त्यामुळे एका कीर्तनाचं झालं आणि मी थांबले की आजचा विषय थांबला, इथे संपला. नाही नाही म्हणले, संपला नाही, आम्हाला ते सगळं ऐकायचं आहे. अरे बाप. आणि म्हटलं 4 दिवसाचं आहे ते, तर म्हणे पूर्वरंग करू नका, नुसता पुढचा उत्तर रंग सांगत जा. आणि रात्री 2 पर्यंत कीर्तन चाललं होतं आणि हम्म. लोक तटस्थपणे बसून होते की नाही आम्हाला हे ऐकायचंच आहे. अरे वा. हा इतिहास कोणी सांगत नाही, तो आम्हाला हवाच आहे. आणि जवळजवळ आता 4 कीर्तन पूर्वरंग आणि उत्तरंग अर्धा अर्धा वेळ असतो. त्यातले फक्त पहिला पूर्वरंग केला आणि बाकीचे सगळे पूर्वरंग कट करून 4 उत्तरंग सलग हे ऐकायला त्यांना आवडलं. आणि एकही माणूस उठला नाही 2 वाजेपर्यंत. अरे अशी बाप. म्हणजे विलक्षण अनुभूती होती. खरंच आहे. किती आवडीने ऐकू शकतात. म्हणजे लोकांना समोर इतक्या वेळ खिळवून ठेवणं, क्या बात आहे. खरंच म्हणजे कौतुकास्पदच आहे हे, अगदी खरंच. कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तर रंग असे दोन असतात ना? असं दोन का हो. असतं? म्हणजे पूर्वरंगाची कथा वेगळी असते, उत्तर रंगाची वेगळी असते. पूर्वरंगाची. कथा वेगळी नसते. कथा वेगळी हा. नसते. पूर्वरंग हा तत्वज्ञान मांडायचा असतो, म्हणजे एखादा विचार मांडायचा. अच्छा, म्हणजे आणि त्या पूर्ण विचाराला नसतं त्याच्यात. अनुलक्षून काही गाणी अभंग असं घ्यायचं. आणि त्या पूर्वरंगाचा जो विचार मांडलाय तुम्ही, त्या विचाराप्रमाणे ज्याने काम केलं असं एखादं चरित्र उत्तर रंगात मांडायचं. हा. म्हणजे चरित्रकथा उत्तर रंगात असते आणि त्याच्या आधीचं तत्वज्ञान पूर्वरंगात असतं. अच्छा. त्यामुळे असे 2 प्रकार आहेत. तसं हे फक्त कीर्तनाच्या या नारदीय परंपरा आहे जी, हो वेगळं नसतं ते. यालाच ते कंटिन्युएशनच असतं खरं म्हणजे. म्हणजे आपण याच्यामध्ये म्हणतो ना, एखादा विषय मांडला की त्याचं उदाहरण काय, तर मग ते अच्छा. उत्तर रंगामध्ये असतं. हा. तो विषय मांडला त्याचं उदाहरण प्रत्यक्ष काय कसं घडलंय ते बरोबर. उत्तर रंगात सांगायचं असतं. म्हणजे हे वेगवेगळं नसतं दोन्ही. बरोबर. एकात विचार जास्त आणि एकात कथा जास्त, बरोबर. असा प्रकार आहे. आता. आणि धुंडा महाराज देगलूरकर हे अतिशय मोठे कीर्तनकार, पण ते वारकरी संप्रदायाचे. त्यांना एकदा विचारलं होतं की तुमच्याकडे पूर्वरंग उत्तरंग नसतो का? हा. वारकरी संप्रदायामध्ये पूर्वरंग उत्तरंग नसतो, हा नारदीय संप्रदाय आहे. बर. तेव्हा ते हसले आणि ते म्हणाले की आमचा एकच रंग, तो म्हणजे पांडुरंग, बाकी अरे वा. कुठलाही रंग नाही. पण ही जी पद्धत आहे ही वारकरी संप्रदायाची आहे की एकच अभंग सोडवत 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 फार सुंदर तऱ्हेने त्याचीच उदाहरणं वगैरे देत असतो जातात ते. देवा. आणि नारदीय पद्धत जी आमची आहे त्याच्यामध्ये आम्ही आधी तत्वज्ञान सांगतो, ते त्याच्यासाठी काही उदाहरणं सांगतो आणि मग हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणि कोणी जगलं, मग ते उत्तर रंगाचं ते आख्यान असतं. पण अशा आणि तुम्ही तो जेव्हा गोष्टी मांडता, एखादं हे, तर त्याला कोणी चॅलेंज कधी करतं का, की हे तुम्ही आता करतात. होतं का? हो हो, पुष्कळ लोक वाद घालतात त्याच्यामध्ये. असं हा. असं काही असतं का, असं काही असतं का. हो, माझ्या वडिलांनी ते मात्र आमच्याकडून हे करून घेतलं. आपल्याला निश्चित माहिती असल्याशिवाय बोलायचं नाही. बरोबर. मला असं वाटलं, मला असं माहिती होतं, मग हो का, मग वेगळं आहे का काही नाही. आपला अभ्यास पक्का पाहिजे. बरोबर. समर्थांचं वचन आहे, अभ्यासे प्रकट व्हावे ना तरी झाकोनी असा, हा. प्रगटवणी नासावे हे विहित नव्हे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला जी गोष्ट नक्की माहिती आहे, बरोबर. इतिहासामध्ये म्हणा, पुराणामध्ये म्हणा, कुठली जे काय आपण मुद्दा सांगू तेवढंच सांगायचं, हा त्यांचा आग्रह असायचा. बरोबर. आणि त्यासाठी अभ्यास करायचा. त्यांनी कधी आम्हाला स्पून फिडिंग केलं नाही बरोबर आहे. मुलांनी. किंवा हा मी लिहून घेतो ते सांगतो ते लिहून घे आणि पाठ करून बोल, कधीच नाही. आपण बरोबर. एखादी शंका विचारली
तर मग त्यांच्याकडे पुस्तकांचं भलं मोठं भांडार होतं. बरोबर आहे. ग्रंथालय त्यांचं स्वतःच खूप मोठं आहे. ते म्हणायचे हा विषय ह्या पुस्तकात आहे, अरे ते वा. सगळं तू वाच, नाही कळलं तर मला विचार. बरोबर पण मग एवढं सगळं वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आधीच समजायच्या, एखादं काहीतरी विचारावं लागायचं. बरोबर पण स्वयं अभ्यास, स्वतः समजून घेऊन बोलायचं. बरोबर. तर मी म्हंटल म्हणून नाही, वडिलांनी सांगितलं तरी सुद्धा नाही, तुला कळलं पाहिजे. हा त्यांचा जो आग्रह होता त्याचा फायदा फार झाला आम्हाला. जे आणि त्यामुळे कोणी प्रश्न विचारले, वाद झाले तरी सुद्धा सहसा माघार घ्यायची माझ्यावर वेळ आली नाही, म्हणजे बरोबर. नाही झाली. जे जे की हो मला आपणास हे ठावे, माहिती आहे, हे बरोबर आहे. अगदी बरोबर, जे 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 आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे तसं. मग यासाठी तुम्हाला अभ्यास खूप करावा लागत असेल, वाचन खूप करावं लागत असेल. लागतोच. हम्म. त्याला काही इलाजच नसतो. कारण अभ्यासाशिवाय काहीच नाही. बरोबर आहे. त्या अनुषंगाने एखादी तुम्ही पद म्हणता किंवा एखादी कविता तुम्ही त्याच्या अनुषंगाने म्हणता, हे सगळं पाठांतर तुमचं असतं. कारण कुठे असं बघून बिगून तुम्ही म्हणता असं कधी दिसत नाही. तर मग नाही, ते कधीतरी सगळं कागद बघावा तुमचं लागतो. कसं म्हणजे होतं? नाही, पाठांतर बरंचसं करावंच लागतं. हा. पण काय असतं, वृत्तरंगाची जर नवीन कथानक आलं असेल, म्हणजे नेहमी नेहमी न वापरलं जाणार, जी नेहमीची ती पाठ होतात आपोआप, सांगून सांगून बोलून बोलून. बरोबर. पण एखादं नवं, आता उमाजी नाईक याच्यावरती आम्हाला एक कीर्तन करायला सांगितलं, तर उमाजी नाईक माहितीये, माझ्याकडे आहे. पण हा. ते काही नेहमी सांगितलं जात नाही आणि त्यामध्ये सगळी काव्य पाठ नाही. मग अशा हा. वेळेला थोडंसं म्हणजे काहीतरी वेडेवाकडे चुकीचं बोलण्यापेक्षा तो कागद समोर ठेवलेला असतो आणि थोडासा बरोबर. त्याचा आधार. माझ्या वडिलांचे एक मित्र होते, कानडे बुवा. त्यांना फार राग यायचा. ते म्हणायचे कीर्तनकार बुवानी कागद घ्यायचा नाही, लहानपणी कागद घेतात तेवढं वास आहे सगळ्यात, बरोबर. मोठेपणी आता घ्यायचं नाही. पण कसं होतं, सगळं काव्य जर पाठ नसलं तर चुकीचं काहीतरी जाण्यापेक्षा थोडासा कागदाचा आधार, रेफरन्स वहीचा घ्यायला. आधार असा रेफरन्स. घ्यावा लागतो. कारण तुम्ही जेव्हा ते नवीन असतं किंवा वेगळं असतं, तर म्हणजे वडिलांना पण ती सवय होती. अनेकांनी टीका केली त्याच्यावरती, की हे काय, हे कागद घेऊन वही घेऊन म्हणतात गाणं. रोज नवीन आख्यान लावायचं, रोज नवीन कीर्तन करायचं, रोज नवा विषय हा मांडायचा, विषय. तर ते सगळी गाणी पाठ होत नाही. हो. आणि गद्य पद्यामध्ये कसं थोडंसं वाक्य मागे पुढे झालं, शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतं. काव्यात तसं चालत नाही. कविता म्हणायची म्हणजे ते त्या त्या मीटरमध्ये बरोबर आलं पाहिजे, ते तसं तसं म्हटलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी थोडीशी अडचण होते. मग तेव्हा थोडासा आम्ही कागदाचा आधार घेतो. आणि ते करत असताना सुद्धा थोडेसे चढ उतार, एखादं क्रांतिकाराचं केलं तर तेवढ्या द्वेषाने बोलायचं वगैरे. म्हणजे ते खरंच अभ्यास पूर्ण असल्याशिवाय पुढे उभं राहून बोलणं म्हणजे अवघडच आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कधी केलं? लहान असल्यापासून तुम्ही उभ्या कधी राहिला कीर्तन करायला म्हणून? मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. बर. मग वडिलांचं आमच्या म्हणणं होतं की पूर्वी एक पद्धत होती, नसेल मागायची भीक तर लेका कीर्तन तरी शिक, असं म्हणायचं. म्हणजे आपलं काय, तांदूळ पैसे चार पडतील तेवढा वेळ तुझं पोट भागेल. ते म्हणायचे असं नाही होता का, कीर्तनकार हा भिकारी असता कामा नये, मला हे द्या मला ते द्या असं त्यांनी कीर्तनामध्ये सांगायचं नाही. आपल्या अभ्यासाने प्रसन्न होऊन जर एखाद्या श्रोत्याने दिलं तर ते घेणार, नाही तर भिकाऱ्यासारखं हे करायचं नाही. मग हे कशाच्या आधारावर येईल, तुमचा अभ्यास चांगला असेल तरच येईल, नाहीतर ते येणार नाही. बरोबर. आपल्याला जे काही बोलायचंय ते अधिकारपणाने बोलता आलं पाहिजे. जे काही सांगायचंय ते खात्रीपूर्वक सांगता आलं पाहिजे. कुणाला त्याच्यामध्ये शंका आली, याचा विशेषतः चमत्कारांच्या गोष्टी हा. अनेक वेळेला संतांचं मोठेपण हे चमत्कारात नाही, असं ते सांगायचं. संतांचं मोठेपण हे त्यांनी केलेल्या कार्यात आहे, त्यांनी हा. लिहिलेल्या आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानात त्यांचं मोठेपण आहे. मग हो. तुम्ही एखादी चमत्काराची गोष्ट सांगून तो संत मोठा होत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांनी निर्जीव दगडाची भिंत चालवली, ह्यापेक्षा त्यांनी आज लाखो लाखो माणसांच्या भिंती चालवल्या. कोणी न बोलवता, कोणी न कळवता ठराविक वेळेला एवढी लाखो लाखो माणसं त्या वारीला येतात. हा केवढा मोठा चमत्कार आहे. खरंय. रामदास स्वामींनी एक मेलेला माणूस उठवला, ही गोष्ट ज्या कौतुकाने सांगतात त्याच्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र हा जो अगदी मरद मड्यासारखा पडला होता, अत्याचाराने गांजला होता, तो पुन्हा शक्तीने ताकदीने उभा केला आणि समर्थ केला, शक्तिवान केला. हा चमत्कार केवढा मोठा आहे ते सांगा, असं ते सांगायचे. हे जास्त मोठे चमत्कार.
अगदी हे जास्त मोठं कार्य आहे, ते कार्य सांगता आलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर, हा त्यांचा आग्रह होता. आणि अगदी. त्यामुळे अभ्यासही प्रकट व्हावा, त्याचा अभ्यास करा. हो, अभ्यासाला पर्याय नाही. बरोबर. किंवा कोणत्याही बाबतीमध्ये कोणीतरी म्हणालं, कोणीतरी सांगितलं असं असता कामा नये. ठामेठोक मला आलं पाहिजे. मला स्वतःला जर माहित नसेल तर तुम्ही स्पष्टपणे कबूल करा, नाही बा ही गोष्ट मला माहित नाही, मी अभ्यास करून विचारून सांगते, हा, तर चालेल. आणि कीर्तन झाल्यावर लोक तुम्हाला प्रश्न पण विचारत असतील की तुम्ही काय सांगितलं, त्याचा रेफरन्स काय, किंवा हे काय त्याचं हे आहे, असं काही विचारत ते असतील ना. विचारतात. हं. म्हणूनच आपल्याला माहिती पाहिजे, आणि अभ्यास. नसेल माहिती तर अभ्यास करून विचारून त्यांना पुन्हा उत्तर द्यायची तयारी पाहिजे. बरोबर, बरोबर. आता तुम्ही रामदासांचा उल्लेख केलात म्हणून मला एक त्यांची ऐकलेली गोष्ट आठवली की त्यांनी आतापर्यंत, आता खरं या क्षेत्रात खूप बायका यायला लागल्यात, अगदी पीएचडी करणाऱ्या वगैरे सुद्धा यायला लागल्यात. हे क्षेत्र आता सामान्य म्हणजे पूर्वीही नव्हतं खरं तर. हे प्रबोधन देणारं, लोकांना शिकवणारं चांगलं असं एक क्षेत्र आहे, परंतु आता त्याला एवढं वेटेज आलेलं आहे, एवढं वजन आलेलं आहे की बायका अगदी पीएचडी वगैरे करून त्याच्यात खूप पुढे आलेले आहेत असे. तर रामदासांनी म्हणजे नुसत्या सवाष्णीनेच करावं कीर्तन असं नाहीये, तर एका विधवेला त्यांनी एका देवळात उभं राहून कीर्तन करायला लावलं आणि ते तिच्या पाया पडले, आणि तेव्हापासून तिलाही आता हे करता यायला लागलं. असं काहीतरी गोष्ट आहे ना. वेण्णा स्वामी, त्यांच्या ज्या वेण्णा स्वामी म्हणून शिष्या होत्या, हा, त्या नुसतं कीर्तन नाही, त्यांना मठाधिपती केले ते. मिरजेच्या मठाचा अधिपती केले त्यांनी. बरोबर. आणि त्यांना कीर्तनाची अनेकांना दिला कीर्तनाचा अधिकार, सगळ्यांना नव्हता. कारण ते असंच की अभ्यासाशिवाय नाही उभं राहायचं. बंधवी मोचन राम माझा, बंधवी मोचन राम, फार सुंदर काव्य वेण्णा स्वामींनी स्वतः केलेली आहेत. रामायणाचे काही भाग लिहिलेले आहेत त्यांनी. म्हणजे त्यांना काव्य शक्ती पण होती, वक्तृत्व उत्तम होतं, आणि स्वतः समर्थ त्यांच्या समोर बसून त्यांचं कीर्तन ऐकत असत. म्हणजे ही स्त्रिया, आणि त्या बालविधवा होत्या. हो, जुन्या काळी असं तांबडं अलवण लावायची आणि अशी केस काढायची, अशी जी काही जुनी पद्धत होती, तशा पद्धतीच्या त्या स्त्री होत्या. असं असताना सुद्धा अक्का स्वामी त्या पण तशा होत्या. त्यांनाही संपूर्ण सज्जनगडाचा कारभार त्यांनी चोखपणाने सांभाळला त्या अक्का. आणि एक मठाचा अधिपती केलं त्या वेण्णा स्वामी. म्हणजे स्त्रियांना सुद्धा काय माहितीये का, आम्ही आमच्याकडे हिंदू सभेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा असं होतं, ही बाई आहे आणि हा पुरुष आहे, हा जो भेद आपल्या मनामध्ये आहे, कार्यकर्ता हा भेद नाही. कार्यकर्ता कोणीही असला तरी तो, त्याला तेवढीच संधी आणि तेवढाच मान मिळाला पाहिजे. तसं हे अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा, तर जनाबाई ह्या दासी आहेत. रामयाची जनी हे स्वतः त्या सांगतात, दासी जनी. पण तरी सुद्धा जेव्हा ती संत मंडळामध्ये बसते त्यावेळेला तिला तेवढाच मान आहे. कान्होपात्रा ही गणिका म्हणजे वेश्या आहे. तिच्या मनाविरुद्ध तिला ते काम काही काळ करावं लागलं होतं, पण तरी सुद्धा तिला बाजूला टाकलं नाही आपल्या संत मंडळाने. तिला सुद्धा अभंग म्हणायला किंवा त्या संतांच्या मेळाव्यात बसायचा मान फार सोपं नसतं हे. आणि हे काही 100 वर्षांच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत या. जनाबाई, वेण्णा स्वामी, ह्या कान्होपात्रा यासारख्या स्त्रिया त्यांच्या पोझिशन, ज्याला सामाजिक अवस्था म्हणतात, त्याचा कसलाही बाऊ न करता त्यांना आपल्यामध्ये मानाचं स्थान देणं, हे अतिशय दुर्मिळ, असं अलीकडच्या काळात सुद्धा दुर्मिळ झालं होतं. ते संतांनी त्या काळात केलेलं काम. खरंय, अगदी अगदी. हो. आता तुम्ही अजूनही वेळोवेळी कुठे कोणी बोलवलं तर कीर्तनात जाता? हो, आताच परवा कानपूरला जाऊन आली. हो, अरे गणपती दिवस. छान. आता तिथे सुद्धा महाराष्ट्र मंडळ मोठं आहे. यंदा त्यांचं शताब्दी वर्ष होतं, आणि पहिली सुरुवात माझ्या कीर्तनाने अशी झाली शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची. मग आता वर्षभर त्यांच्याकडे कार्यक्रम आहेत. तर कानपूरला मी जाऊन आले. तिथे आपले महाराष्ट्र मंडळ बरंच मोठं आहे. खूप उत्साही असे मराठी लोक तिथे आहेत, आणि चांगले चांगले कार्यक्रम, नाटक बिटक सुद्धा तिथे करतात छानपैकी. चांगला अनुभव आहे तिथला. हो, पुण्यातलं नारदीय कीर्तन संस्था म्हणा किंवा मुंबईतली विठ्ठल मंदिर कीर्तन संस्था म्हणा, यात तुम्ही खूप कार्यरत आहात, बरोबर?
मुंबईच्या ह्याच्या होते, मी बराच काळ मुंबईत राहिले होते. बरोबर. आणि त्यामुळे अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे, जे मुंबईचं विठ्ठल मंदिराची संस्था आहे, हो. त्याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये मी होते. अच्छा. आणि आम्ही तिघी जणांनी मिळून, म्हणजे एक संगीताच्या क्षेत्रामधल्या उषाताई जोशी, एक मंजिरी केळकर म्हणून, आणि आम्ही तिघींनी दूरस्थ अभ्यासक्रम 4 वर्षाचा, म्हणजे ज्या लोकांना रेग्युलर दर आठवड्याला जे वर्ग चालतात त्याला प्रत्यक्ष येता येत नाही, लांब लांबच्या लोकांनी कसं यायचं, तर त्यांना बरोबर. येता येत नाही, त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग केलेली गाणी, म्हणजे चाली कळण्यासाठी, आणि पुस्तकं बर. असं तयार केलं. आणि तो संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यांदा आम्ही तिघींनी मिळून तयार केला. अरे वा. तो काही वर्ष चालला. हा, मग आता अजून त्यात बदल होत असतात, बरोबर. कारण ते साचले पण येऊ नये म्हणून मग त्याच्यामध्ये नवीन नवीन विषय घालत असतात. म्हणजे असा तो कार्यक्रम पहिला तयार करायचं काम आम्ही तिघींनी केलं. म्हणजे तुमच्या इतर अनेक उपक्रमात तुम्ही अभ्यासक्रम सुद्धा तयार केलेला आहे. हो. खूपच म्हणजे जाणीवपूर्वक क्रेडिटेबल अशी गोष्ट आहे तुमच्या एकंदर संपूर्ण या प्रवासातली. अतिशय चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही जेव्हा हे सगळं करत होता तेव्हा गाण्याचा आवाज म्हणजे गळा हा तुम्हाला ओरिजिनलच होता? आवाज आहे, पण काय होतं, जर तुम्ही त्याला पैलू पाडले नाहीत तर मग सूर ताल सगळं राहत नाही. मग तुम्ही त्यामुळे गाणं आम्हाला, आणि आम्ही सगळ्या कीर्तनकारांना सांगतो की निदान शास्त्रीय संगीत पहिली 2-3 वर्ष, ज्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात सूर तालाचं, तेवढं तरी प्रत्येकाने कमीत कमी घ्या. अच्छा. त्याशिवाय, आणि कीर्तनामध्ये गाणं असल्याशिवाय मजा नाही, मजाच आणि नाही. गाण्याला सूर ताल असल्याशिवाय मजा नाही. अगदी अगदी. म्हणजे काहीतरी बेसूर बेताल म्हणण्यामध्ये काही मजा नाही. तर अशा तऱ्हेचं शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकाने, असं आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो. आता काही ऐकतात, काही नाही ऐकत. विवेकानंदांची फार गमतीदार गोष्ट आहे या बाबतीत. अरे वा. एक माणूस फार भसाड्या आवाजामध्ये आणि काही ताल नाही, सूर नाही, असं जोर जोरात बोलत काहीतरी गाणं म्हणत होता. हम्म. विवेकानंद त्याला म्हणले, हे गप्प बस, हे काय गातोस तू, असं हम्म. गातात का, जरा काहीतरी चांगलं आहे. तो म्हणला, मी आपला फक्त भक्तिभाव आहे माझ्याकडे, त्यांनी गा, तुम्हाला काय सुलतान कळत, पण देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने गातो. अरे वा. तेव्हा विवेकानंद त्याला असं म्हणाले की तुझा देव माझ्यापेक्षा मूर्ख आहे का? माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला सुद्धा आनंद देऊ शकत नाही, इतकं भयंकर तू गातोयस, देवाला कसा आनंद होईल? तर चांगलं गा, गा तू, पण जरा काहीतरी सूर ताल धरून गा, तर ताला. देवाला सुद्धा आनंद होईल ना. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, पण ते कसं बोलू ऐसे बोल, नामदेवांचा अभंग आहे, जेणे बोले विठ्ठल डोले. देवाला सुद्धा आनंद वाटावा असं बोललं पाहिजे, असं गायलं पाहिजे, तर ते एक मजा आहे. नाही तर कुणालाच आनंद नाही असं गाण्यात काय अर्थ आहे? बरोबर. म्हणजे आता बास नको बाबा, कान बंद करून घ्यावेत असं नाही गाणं बेसूर. होतं. बेसूर नको. हा, बेसूर बेताल नको. अगदी खूप आ ऊ तुम्हाला नाही करता आलं, शास्त्रीय संगीताचे आलाप ताना पलटे नाही आले तरी हरकत नाही, जे म्हणणार ते सुरात आलात हा, म्हणा, कमीत कमी. त्याला पण ज्याला यापेक्षा कळत नाही त्याला कानाला बरं वाटेल एवढं तरी चांगलं गाव. थोडं तरी कमीत कमी केलं पाहिजे. बरोबर. अजून एक शंका आहे, कदाचित हास्यास्पद असू शकेल, पण पूर्वरंग झाला की त्या कीर्तनकारांना बुक्का लावून हार घालतात, त्यामागे काय कारण? कीर्तनाची गादी ही नारदांची गादी आहे. देवर्षी हा. नारद हे पहिले कीर्तनकार मानले जातात. आणि माझे वडील त्यांना गमतीने बरोबर. म्हणायचे, बघा हा, डाव्या हातामध्ये त्यांच्या चिपळ्या आहेत, तालवाद्य थांबून. ना, चिपळी असते, आणि त्या चिपळीने ताल देतात. हा. उजव्या खांद्याला लावलेली वीणा असते, ती उजव्या हाताने चिरतात, म्हणजे सूर आहे तिथे, वीणेचा सूर हा ताल. त्याच्यानंतर ते स्वतः कथन करतायत, म्हणजे गद्य पण आहे, गाणं म्हणतायत म्हणजे पद्य पण आहे, आणि पायामध्ये त्यांच्या घुंगरू बांधलेले आहेत, चाळ बांधलेले आहेत, आणि थोडासा पदन्यास करतात. म्हणजे ह्या पाचही गोष्टी हा. तो एकच माणूस करतोय. म्हणून त्यांना माझे वडील गमतीने म्हणायचे, वन मॅन ऑर्केस्ट्रा. एका माणसाने गेला ऑर्केस्ट्रा. आता अगदी अगदी. आपल्याला हे शक्य नाहीये सगळ्यांना, मग आमच्याकडे नाही. एका बाजूला पेटीवाला असतो, एका बाजूला तबलेवाला असतो, झांज छान आहे. आमच्या हातामध्ये असते, गाणं म्हणतो आपण. हम्म. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नारदांनी जे काही केलं ते एका माणसाने सगळं केलं.
त्या नारदांनी कीर्तन या क्षेत्राची सुरुवात केली. आणि आपण प्रवचन वगैरे जे म्हणतो त्याला व्यासपीठ म्हणतो. म्हणजे महर्षी हो देवर्षी व्यास जे आहेत त्यांची ती जागा. आणि बरोबर हे जे हार बुक्का असतं ही त्यांची पूजा असते. जे बरोबर लोक पाया पडतात त्यावेळेला पहिल्यांदा मला फार संकोच वाटायचा की अहो मोठी मोठी माणसं वयाने नमस्कार कसे काय करतात आम्हाला, आपली योग्यता काय. तेव्हा वडील म्हणले हा तुझ्यासाठी नमस्कार नाही, हा तुझा नाही, तुझा हक्कच नाही त्याच्यावर. हा नारदांचा बरोबर नमस्कार असतो. आपण फक्त हो ना मधले मी तो हमाल भारवाही, आपण हा नमस्कार या हा सत्यांकडनं घ्यायचा आणि त्यांना पोहोचवायचा, त्यांच्यासाठीचा हा नमस्कार. बरोबर आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. बरोबर म्हणजे पूर्वरंगाला पहिली पंचपदी झाली की हार बुक्का असतो. ह्या आमच्या नारदीय कीर्तनामध्ये पूर्वरंग झाल्या की मग हार बुक्का असतो. हो पण दोन्ही वेळेला ही कीर्तनकाराच्या आद्य कीर्तनकार जे आहेत त्यांची, व्यासांची, नारदांची, या सगळ्यांची पूजा केलं जातं. हा हा, त्यांची पूजा म्हणून त्यांना हार घालायचा, बुक्का लावायचा. बायका असतील तर हळद कुंकू द्या, कोणी हा त्यातलं कीर्तन हा काहीही म्हणजे बुक्का किंवा हळद कुंकू. बरोबर आहे. कीर्तन हा विषय एवढा म्हणजे खूप मोठा आहे, विस्तारित हो, आहे. त्याच्यावर आपण बोलू तेवढं कमीच आहे. खरंय. आपलं वेळेचं तर बंधन आहेच आहे. पण तरी सुद्धा मला तुम्हाला जाता जाता एक म्हणायचंय की तुम्ही तुमच्या संपूर्ण आतापर्यंतच्या प्रवासात, अगदी म्हणजे मला म्हणायचंय की आई वडिलांचं ऐकता ऐकता पासून ते आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्याच्या ह्या प्रवासापर्यंत जे काय तुम्ही शिकलात त्यात तुम्ही श्रोत्यांना, आपला हा कार्यक्रम जे कोणी ऐकताय किंवा ऐकतील त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे या कीर्तना संदर्भात किंवा तुम्ही आज जे काय कमावलंय ह्याच्यातून त्या संदर्भात तुम्ही लोकांना काय सांगाल? एक तर पहिली गोष्ट, कीर्तन या क्षेत्राला वर्ज काही नाही, कोणताही विषय, सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या वर्तणुकीचा संदेश जाणं हे त्याच्या मागचे महत्वाचं कारण आहे. जनजागृती यासाठी हा कीर्तनाचा उपयोग सगळ्यांनी केलेला आहे. चांगली बीज लोकांच्या वागण्यामध्ये रुजावीत यासाठी. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण कुठली सांगायची, तर मग जुनी पुराणामधली कथा काहीतरी गोष्टी सांगून त्यांना त्यांच्या मनावरती हा संस्कार करायचा. अगदी त्याच्यामध्ये आपल्या धर्मामध्ये विशेषतः असं झालंय की बहुतेक सगळं जुनं वाङ्मय संस्कृतात आहे. आणि आपला अक्षम्य गुन्हा आहे, अक्षम्य गुन्हा, की आम्ही आमच्या मूळ भाषेशी फारकत घेतलेली आहे. खरंय. आता मराठी पण येत नाही कुणाला, संस्कृतचं फार लांब झालं. त्यामुळे तुमचा धर्म, आपला संस्कृती, आपल्या पूर्वजांचे इतिहास, आपले पुराण यातलं आम्हाला काहीही माहित नाही. बरोबर तर अभ्यास हा या सगळ्याचा झाला पाहिजे. परदेशातले लोक वेदांचा अभ्यास करून सायन्सचे शोध लावतात आणि इथे अगदी आमच्या हातात ते सगळं भांडवल असताना आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि इंग्लंड अमेरिकेकडे तोंड करून तिकडे धावायला लागतो. आणि पोशाखाच्या बाबतीपासून सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये परकीय गोष्टीवर आपण अवलंबून असतो. अगदी 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 लहान बारीकशी गोष्ट सांगू, वाढदिवस करायचा हो झाला तर आज वाढदिवसाला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये हजारो पक्वान्न आहेत. ती चालतात का? नाही चालत. आम्हाला केकच आणावा लागतो. का आणावा लागतो? तो इंग्रज आणतो. पण खरंय. केक काही वाईट नाही, खायचा तर खा. पण त्याच्या पुढचं जे वाईट आहे ते आणखी नाही. त्याच्यावरती मेणबत्ती लावायची आणि त्याला फुंकर मारायची, विझवायची. तोंडाने दिवा कधी विझवू नये, ही आपल्याकडली पद्धत आहे. आधी दिवा विझवूच नाही, त्या तोंडाने तर मुळीच विझवू नये. तुम्ही करून बघा, त्याच्यामध्ये बाष्प असतं, म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याच्यावरती थुंकता, बरोबर बाष्प असतं त्याच्यामध्ये. अग्निनारायण हा देवाचा भाग मानला जातो. त्याच्यावरती तोंडाने फुंकर मारणं हा परमेश्वराचा अपमान आहे. एवढ्या तरी गोष्टी किमान तुम्ही सांभाळल्या पाहिजेत. आपल्या संस्कृती औक्षवण करणं हे किती सुंदर आहे. त्या दिव्याचं तेज, अक्षत टाकायची मस्तकावरती म्हणजे तुमची सुख अक्षय राहू देत. मस्तकावर कुंकू तिलक लावायचा म्हणजे तुमचं सगळं मंगल होऊ दे. आणि दिव्यानी ओवाळायचं, हे तेज तुम्हाला मिळू दे. भारतीय संस्कृती ही तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, अमृताचा कडे जाणारी
तेजाकडे जाणारी आपली संस्कृती आहे. पण दुसऱ्याचं अंधानुकरण करता करता आपण किती खाली उतरायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. सगळ्या बाबतीमध्ये आपलं असं झालेलं आहे की स्वतःचं स्वत्व ज्याला म्हणतात ते आम्ही विसरत चाललोय. स्वभाषा, स्वदेश, स्वराष्ट्राचा इतिहास, स्वतःचे देव. आमचे देव कमी पडतात म्हणून आम्ही दुसऱ्यांचे देव डोक्यावर घेतो. 33 कोटी देव आहेत बाबा तुमच्याकडे, काय कमी आहे का? पण स्वतःचा स्वाभिमान नसला की हे सगळं होतं. स्वत्वाचा स्वाभिमान हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ती कशाने मिळू शकते? ती अभ्यासाने मिळू शकते. सगळ्यांनी काही एकदम सगळी ग्रंथ पुराण वाचली पाहिजे असं नाहीये, पण ज्यांनी सांगायचंय त्यांनी तरी वाचली पाहिजे. ज्यांना ते मांडायचे त्यांना तरी ते नीट माहिती असलं पाहिजे. आणि बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार समाजात हे चांगलं काम करत असतात, आपल्या संस्कृतीचं सांगत असतात. त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. तो एक प्रकारचा संस्कारच करतात ते, त्याच्यात ऐकण्याच्या मनावर संस्कार होतो चांगला. अगदी खरं. तुम्ही थोडक्या वेळात पण इतकं छान सांगितलं क्रांतीताई, खूपच छान, अतिशय म्हणजे असं ऐकत राहावं असं तुम्ही छान बोलता. आता माझी एक तुम्हाला विनंती आहे की आपण हा कार्यक्रम संपवता तुमचं एखादं जे पूर्व रंगात म्हणा किंवा उत्तरार्धात म्हणा, कधी तुम्ही जे काय म्हणता ते एक पद तुम्ही म्हणावं अशी मी तुम्हाला विनंती करते, आणि आपण हा कार्यक्रम संपवूया. परत कधीतरी तुम्हाला भेटायची नक्की संधी मिळेल, तेव्हा जरूर तुम्हाला आम्ही बोलवू. एक तुम्ही पद विनंती कर. आवडेल यायला. बाकी इतर पद तर आहेच, पण आमचा सगळ्यांचा म्हणजे माझ्या वडिलांचा काय, भावाचा काय, माझा काय, सगळ्यात आवडता विषय म्हणजे सावरकर. म्हणजे सगळेच क्रांतिकारक, सगळेच संत हे सगळेच पूजनीय आहेत, पण त्यातल्या त्यात अलीकडच्या काळामधला सावरकर हा सगळ्यात आवडता विषय आहे. त्यांचं एक छोटस काव्य आहे आत्मबल नावाचं. ज्या वेळेला त्यांना मार्शलिसला त्यांनी उडी मारून समुद्रातून पळून जायचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा ते पुन्हा पकडले गेले. अशा वेळेला आता आपला प्रचंड छळ होईल आणि त्याला घाबरून आपण जाता कामा नये, तर धैर्य राहिलं पाहिजे. यासाठी त्यांनी ही आत्मबल ही कविता त्यांच्या मनातून आली, आणि भगवद्गीतेचा जो सिद्धांत आहे त्याचं जवळजवळ हे भाषांतर आहे. छोटीशी कविता आहे, त्यातलं एक कडवं फक्त म्हणून दाखवते. बरोबर. अनादि मी अनंत मी, अनंत मी अवघमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादि मी अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मज सीना खडग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. हुळारिपू तया स्वये, मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसिये, भिवू मजसिये, भिवू मजसिये. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी. खरंच खूप अप्रतिम, किती म्हणजे काय म्हणू आणि कसे तुमचे धन्यवाद मानू मला समजत नाहीये, पण खूप 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 धन्यवाद. तुम्ही आलात आमच्याशी, 2 शब्द संवादात साधलेत, आमच्याशी संपर्क साधून तुम्ही जे काय आज आम्हाला उपकृत केलेत त्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद. यात जे चांगलं आहे ते आमच्या गुरूंचं आहे, आई वडिलांचं आहे, सावरकरांचं आहे, आणि यात काही चुकलं असेल तर माझा आहे, त्याच्यासाठी क्षमा घ्या. अरे वा. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.